हो, ही बिर्याणी मी घरी बनवली आहे आणि तुम्हाला डिटेल रेसिपी बघायची असेल तर पूर्ण बघा. तर मी स्टोरी टाकली होती, की मी चिकन बिर्याणी बनवू का कोळंबी बिर्याणी बनवू? तर त्यामध्ये बहुतेक लोकांनी चिकन बिर्याणी म्हणून सांगितली. तर चला ही आहे तुमच्यासाठी रेसिपी. चिकन चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यामध्ये अद्रक, लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर लावून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मसाले घालायचे आहेत. बिर्याणी मसाला आवर्जून घरी बनवलेला टाका. जर तुम्हाला त्याचीसुद्धा रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. त्यामध्ये दही घालायचं आहे, लिंबू घालायचं आहे, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी, पुदिना घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, तूप घाला, चांगलं मॅरिनेट करा आणि अर्धा ते 1 तासासाठी साईडला ठेवा. त्याचबरोबर तांदूळसुद्धा भिजत ठेवा, जेणेकरून आपला जो राईस आहे तो मोकळा सुटसुटीत असा होईल. एका साईडला मी कांदा तळून घेतलेला आहे. त्यानंतर मी राईससुद्धा कुक करायला ठेवला आहे. राईस कसा कुक करायचा आहे ह्याची मी डिटेल व्हिडिओ बनवली आहे. नक्की जाऊन चॅनलला चेक करा. त्यानंतर इथे मस्तपैकी हा आपला 70% राईस कुक झालेला आहे. तो चांगला काढून घेतला आहे आणि लगेच फोडणी द्यायची आहे. तेल घ्यायचं आहे, जे कांदा तळलेलं तेल आहे तेच घ्यायचं आहे. त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या आणि मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. इथे जी मेन गोष्ट आहे ना, चिकनला आपल्याला मिक्स अजिबात करायचं नाही आहे. तसंच्या तसं त्याला लेवल अप करायचं आहे. त्याच्यावरती कसुरी मेथी, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि आपला राईस घालायचा आहे. वरून थोडंसं तूप घालायचं आहे. परत कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, पुदिना घालायचा आहे आणि 45 मिनिटसाठी त्याला दम करायला ठेवा. आणि रेडी आहे तुमची बिर्याणी. एकदा चेक करा. ही बघा, ही जी साईन आहे ना, म्हणजे अशी जी जेव्हा बिर्याणी दिसते थोडीशी ओलीशी, तेव्हा ती बिर्याणी झालेली नसते. त्यामुळे थोडंसं अजून 10 मिनटं ठेवा. 10 मिनटानंतर तुम्ही गॅस बंद करा आणि अर्ध्या तासाने खावा. ओके, नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी, कशी झाली बिर्याणी ते पण सांगा. आणि थँक यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.